तर आता इकडे आबा जे असतात आता इकडे रेडिएशन रूममध्ये आता इकडे MRI करायला आलेले असतात, म्हणजे चेकअप करायला. आणि आता हे राणीला सगळं काही कळतं आणि राणी इकडे इंद्राला फोन करते. इकडे इंद्राला माहिती पडल्याबरोबर आता इकडे आबांना कळतं की इकडे राणी आहे, कारण ती त्यांचा हळूहळू पाठलाग करत असते. आता इकडे आबा जे असतात ते सगळे ड्रेस वगैरे काढतात, बेल्ट वगैरे काढतात आणि लगेच डॉक्टरांना बोलतात की लवकरात लवकर मला इथून निघायला हवं. जर इंद्राला कळालं तर तो इथे येईल आणि अजून खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. आणि म्हणून तिकडे ते सगळं काही त्यांचे कपडे वगैरे घालून तिकडे तिथून जायला निघतात. तितक्यातच समोरून इंद्रा येतो. तर शेवटपर्यंत बघा नेमकं काय झालंय ते कळेल. आता इकडे घरी आता इकडे मालती बोलत असते, तुला म्हणजेच तुझ्यामुळे माझा इंद्रा माझ्या हातातून चाललाय, हे सगळं तू मुद्दाहून करतेस ना. आणि आता इकडे ती त्या झाडणीवर पाय ठेवते, तिचा हात म्हणजे चांगलाच पिरगळते. इकडे राणी बोलते, अहो मॅडम तुम्ही हे काय करताय, अहो असं झाडणीवर पाय नसतं ठेवायचं, लक्ष्मी असते ती. आता इकडे त्यावरती बोलते, मला शहाणपणा शिकवायचा नाही. आणि काय ग तूच माझ्या इंद्राला तिथे त्या वस्तीमध्ये ठेवून घेतलं ना. आता इकडे ती नाही ते आता इकडे तिला बोलत असते. इकडे ती हातपाय सोडत असते, बोलत असते, अहो नाही मॅडम प्लीज माझा हात सोडा, मला त्रास होतोय. आणि मी इंद्रजीत सरांना बोललेच नाही की तिथे राहायचं म्हणून, तेच बोलले मला. आता इकडे त्यावर मालती बोलते, हे तुझे काळे धंदे तुझ्या मायबापाला तर समजायलाच हवे ना. आता बघच काय करते मी. आता इकडे त्यावरती हात जोडते आणि बोलते, प्लीज मालती मॅडम असं तुम्ही काहीच करू नका, कारण या सगळ्यांचा त्यांना खूप त्रास होईल हो, आणि ते काय विचार करेल. आणि आता इकडे ती हीच रिक्वेस्ट करत असते की आई बुवांपर्यंत नका पोहोचू म्हणून. आता इकडे त्यावर ती काही ऐकायला तयार नसते. आता हे पाहून इकडे राणी बोलते, हे बघा मॅडम मी तुमच्यासमोर हात जोडते, हवं तर तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे मला ती द्या, पण प्लीज त्यांच्यापर्यंत जाऊ नका. आता असं म्हणल्याबरोबर इकडे मालती बोलते, आता आली ना जागेवर, आता बघच तुला कशी मी स्वतःसारखी सरळ करते. आणि आता इकडे ती तिला पलंगावर बसवते आणि ढीकभर मिरच्या तिच्या तोंडासमोर ठेवते, म्हणजेच तिच्या समोर. आणि आता बोलते की ह्या मिरच्या आहेत, ह्या तोपर्यंत खायच्या जोपर्यंत मी तुला बोलणार नाही की थांब म्हणून. आणि आता इकडे ती आता बोलत असते, अहो मालती मॅडम तुम्ही काय सांगताय. आता इकडे त्यावरती बोलते, आत्ताच बोलली होतीस ना मोठ्या तोऱ्याने की मी आता कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे, मग आता खा की चुपचाप, आता कशाला शहाणपणा करतीये. आणि आता इकडे त्यावर राणी बोलते की मॅडम मला माहिती आहे की आमच्याकडून चुकी झाली आहे, जर आबांचं काही बरं वाईट झालं असतं तर या सगळ्यांमध्ये म्हणजे मीच जबाबदार असती, खूप मोठी चुकी झाली असती, पण म्हणजे तुम्ही मला हे सगळं करायला लावाल का. आता इकडे त्यावरती बोलते, आता तुझी चुकी झाली आहे ना तर तुला जी शिक्षा दिली आहे ना ती चुपचाप भोगायला तयार हो. आणि आता इकडे ती बोलते, आता काही मुहूर्त बघतीयस का, खा लवकर लवकर पटापट खा. आता इकडे राणीला काही कळत नाही आणि आता इकडे ती एक एक मिरची खायला चालू करते. तिला खूप त्रास होत असतो, ती बोलत असते, प्लीज मालती मॅडम आता मला खूप त्रास होतोय. आता इकडे तिच्या डोळ्यातूनही पाणी निघत असतं, तिच्या तोंडातून म्हणजे तिला खूप आग होत असतं, तिला कळत नसतं काय करायचं आणि काय नाही. इकडे मालती बोलते, तुला मी थांबायला लावले का. आणि आता इकडे ती मुठीभर म्हणजे आता इकडे ढीकभर मिरच्या घेते आणि तिच्या तोंडात कोंबते आणि बोलते, मी तुला सांगितलेलं नाही चुपचाप खायचं आहे, नखरे करायची नाही. आता इकडे बिचारी ती कशी बशी खात असते, पण आता इकडे तिला खूप त्रास होत असतो, ती हातापाय जोडत असते पाण्यासाठी. इकडे मालती बोलते, तुला पाणी वगैरे काही मिळणार नाही. आता इकडे दुसरीकडे आता इकडे राणी जी असते म्हणजेच आता इकडे इंद्रा जो असतो आता इकडे आबांसोबत आलेला असतो. आता इकडे डॉक्टर बोलत असतात की म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे. इकडे त्यावर इंद्रा बोलतो, नाही डॉक्टर म्हणजे जसं आधीच प्रॉब्लेम होत होता ना तसंच आताही होत आहे, आणि मी काय म्हणतोय ना जे काही पण चेकअप असेल ते करून टाका प्लीज. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते हळूसच इकडे डॉक्टर इकडे आबांना इशाराने विचारतात. इकडे ते तर नकारच देत असतात, म्हणजेच काहीच सांगायचं नाही असं त्यांचं म्हणणं असतं. इकडे आता इकडे डॉक्टर जे असतात कसे बसे बहाण्याने म्हणजेच इकडे टॅबलेट्स आणायच्या बहाण्याने इकडे इंद्राला बाहेर पाठवतात. आता इकडे ते बोलतात, हे बघा आबा तुमचा त्रास खूप दिवसेंदिवस वाढतोय आणि हे मेजर प्रॉब्लेम आहे, आता मला हे इंद्रजी सरांना सांगावंच लागेल. त्यावर इकडे आबा बोलतात, हे बघा तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण प्लीज या सगळ्यांचं इकडे इंद्राला काहीच माहिती पडलं नाही पाहिजे, तू उगाच टेन्शन घे. आणि हे बघा तुम्ही एक काम करा, आता ना थोडंसं म्हणजेच मी काय करतो ना इथून मी जातो आणि इंद्राला पुढे जायला लावतो आणि मी काहीतरी बहाणा काढतो आणि परत येतो, वाटलंच तर नंतर आपण चेकअप करूया की. आता असं म्हटल्याबरोबर इकडे डॉक्टर तसंच करतात. आता इकडे हे दोघंही निघतात. आता इकडे घरी म्हणजेच आता इकडे घरी जी असते आता इकडे राणीला खूप त्रास होत असतो, ती आता इकडे काहीच बघत नाही आणि सरळ पळ सुटते ती म्हणजेच तिच्या टेबलकडे, त्यावर गडवा आणि ग्लासमध्ये पाणी असतंच. इकडे मालती येते आणि ते सुद्धा पाणी सांडवून देते. इकडे ती बोलत असते, प्लीज मालती मॅडम मला पाणी द्या की प्यायला, मला खरंच खूप त्रास होतोय.
तिकडे मालती बोलते, उगाच शहाणपणा करायचा नाही, तुला खूप हौस आहे ना अभ्यास करायचा, आता बस चुपचाप आणि एका वेळेस एकच काम करायचं, चुपचाप अभ्यास करायचा. आता इकडे मालती जी असते तिथे तपत म्हणजे चुलीवर तपत ठेवलेलं पाणी असतं, ते खूप गरम असतं, कडक असतं. आणि आता इकडे ती बकेटीमध्ये आणते आणि राणीसमोर ठेवते की तुला प्यायचं आहे ना पाणी, आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहे, एकतर अभ्यास करत बसायचा, नाहीतर हे गरम पाणी प्यायचं. ती बोलत असते, अहो मालती मॅडम, मी कसं पिणार हे पाणी. आता इकडे तिला काही सुचत नाही, ती हातपाय जोडत असते. आता इकडे तिला दिसतंय की इंद्रा समोरून येतोय. आता इकडे मालतीला सुद्धा दिसतंय. इकडे लगेच राणी तोंडावर ते पाण्याचे शिंतोडे मारते आणि पुसत असते. इकडे मालती समोर येते. इकडे इंद्राला बोलते, काय रे इंद्रा, तू एकटाच आलास आणि आबा कुठे गेले. आता इकडे त्यावर तो सांगतो की ते मित्राकडे गेले म्हणून. आता इकडे इंद्रा जो असतो इकडे राणीला म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतो. इकडे मालती काही बोलूच देत नसते, ती मधामदत करत असते. आता इकडे तो बोलतो, अगं आई, तुला जे करायचं ना ते कर. आणि आता इकडे तो सरळ राणीजवळ जातो आणि बोलतो, काय कर राणी, तू हे काय असं टाइमपास करतेस, 1 तास झाला तू इथे टाइमपास करतेस, मग आपला गोल कसा अचीव होईल. आता इकडे त्यावरती बोलते, मी तुम्हाला ॲडव्होकेट सरांना भेटायला लावलं होतं, माझी काहीतरी क्वेरीज होती विचारायची. आता इकडे त्यावरती बोलते, इकडे इंद्रा बोलतो, हो हो तू जाऊ शकतेस, तुला जेव्हा जायचं तू जाऊ शकते, ती फ्रीच आहे बोलली. आणि मी तर म्हणते की आत्ताच्या आत्ताच जा. इकडे मालती इशाराने सांगत असते की नाही म्हणून. इकडे राणी बोलते, नाही नाही आत्ता नको. इकडे इंद्राला कळतं की हे सगळं ती मालतीच्या सांगण्यावरून बोलतीये. इकडे इंद्रा बोलतो, हे बघ राणी, चुपचाप तू आता जा म्हटलं ना. आणि आता इकडे इंद्रा कसं बसं तिला तिथून घालवतो. आता इकडे राणी तिथून तर जाते. इकडे इंद्रा त्याचं काम करत बसलेला असतो ऑफिसचं. त्याला समजतं की हे सगळे डिझाईन्स तर महाडिक इंडस्ट्रीचे आहे आणि म्हणून तिकडे त्याला खूप मोठा मेजर प्रॉब्लेम वाटतो. आता इकडे तो सरळ त्या सरांना फोन लावतो आणि आता इकडे बोलतो की फॅक्टरीची काही सेटिंग करायची आहे, म्हणून तुम्ही तिथे मेन स्विचकडे जा आणि लॅपटॉप घेऊन जा. आता इकडे तो जसं जसं सांगणार तसं सगळं काही तो ऑफिसर करत असतो. आणि आता इकडे जी महाडिक इंडस्ट्री असते त्याचे सगळे काही मशीन्स बंद पडलेले असतात. त्याच सरांसोबत विक्रांत सुद्धा असतो. इकडे सगळे जे कामगार असतात धावत पळत येतात आणि बोलतात की सर हे काय झालंय, सायरन वाजला आणि सगळे मशीन्स थांबले. इकडे विक्रांत बोलतो, काय रे बाबा, तू काय केलं हे, आणि तू काही वेगळं तर नाही केलं ना. आता इकडे त्यावर ते बोलत असतात, अहो जे इंद्रजीत सरांनी सांगितलं मी तेच केलंय. पण मात्र हे सगळं विक्रांत आणि त्या सरांचा प्लॅन असतो, म्हणजेच कशा प्रकारे इंद्राकडून काम करून घ्यायचं यासाठी. पण आता इकडे इंद्राने चांगली सुशारकी चालवलेली असते आणि सगळं काही फॅक्टरीचं काम बंद केलेलं असतं. पण त्याला ही नसते माहिती की ती फॅक्टरी मेन म्हणजेच महाडिक इंडस्ट्री आहे. आता इकडे दुसरीकडे राणी तिच्या दिशेने चालली असते. तिकडनंच आवाज जात असतात. इकडे राणी विचार म्हणजे एकदम तिला मधात इकडे आबा दिसतात. इकडे ती विचार करते, आबा इकडे कुठे चालले, आणि इंद्रजीत सर बोलले होते की ते तर मित्राकडे गेले, आणि इकडे आबा इतकी टेन्शनमध्ये का दिसले. आता इकडे ती त्याचा पाठलाग करत जाते. इकडे पाठलाग करत करत इकडे आबा काय तर त्या हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात रुटीन चेकअपसाठी. तर आता इकडे ती हळूच विचार करते, म्हणजेच ही हळूच डोकावून बघते. ते तर डॉक्टरांकडे असतात आणि आता इकडे ती विचार करते की आबा इथे का आलेत, आणि त्यांना तर डॉक्टर इकडे मित्राकडे जायचं होतं ना. आता इकडे तिला खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आणि म्हणून आता इकडे ती सरळ इंद्राला कॉल करते. तर प्रेक्षकांनो, हा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.